विधानसभेत नियम 269 अंतर्गत विरोधी पक्षाच्या प्रस्तावावरील चर्चेदरम्यान आमदार संजय खोडके यांनी अमरावती शहराच्या विकासाशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्न सभागृहात उपस्थित केले। रेल्वे उड्डाणपूल, ड वर्ग महानगरपालिकांची आर्थिक अडचण, म्हाडा पुनर्विकास, झोपडपट्टी पुनर्वसन, इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या योजनातील त्रुटी तसेच एसटी चालकांच्या बदल्यांचा मुद्दा त्यांनी सरकारच्या निदर्शनास आणून दिला। खोडके म्हणाले की अमरावती शहरातील सुमारे 50 वर्षे जुना रेल्वे उड्डाणपूल धोकादायक झाल्यानंतर त्याच्या पुनर्बांधणीसाठी मागील अर्थसंकल्पात सुमारे 125 कोटींची तरतूद करण्यात आली होती। निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असतानाच आचारसंहिता लागू झाली। त्यानंतर पुलाचे काम रेल्वे मंत्रालयाकडे वर्ग करण्यात आल्याने प्रकल्प रखडला आहे। हा पूल शहराच्या 5 प्रमुख भागांना जोडणारा असल्याने वाहतूक कोंडी आणि नागरिकांच्या गैरसोयी वाढल्या आहेत। त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि रेल्वे मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन हा प्रश्न तातडीने सोडवावा अशी मागणी त्यांनी केली। राज्यातील ड वर्ग महानगरपालिका, नगर परिषद आणि नगरपंचायतींची आर्थिक परिस्थिती गंभीर असल्याचे सांगत त्यांच्या विकासासाठी स्वतंत्र आर्थिक धोरण आखण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली। शहरीकरण झपाट्याने वाढत असताना मध्यम शहरांच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध होत नसल्याने विकास कामांचा अनुशेष वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले। अमरावतीतील 40 ते 50 वर्षे जुन्या म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास तातडीने सुरू करावा, तसेच शहरातील घोषित झोपडपट्ट्यांसाठी प्रभावी पुनर्वसन योजना राबविण्याची मागणी त्यांनी केली। इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या योजनांचा लाभ प्रत्यक्ष कामगारांपर्यंत पोहोचत नसल्याचे सांगत कामगार संघटनांशी चर्चा करून योजनांमध्ये आवश्यक सुधारणा करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली। अमरावती विभागातील काही एसटी चालकांच्या दूरच्या जिल्ह्यात करण्यात आलेल्या बदल्यांचा मुद्दाही त्यांनी सभागृहात उपस्थित केला। संबंधित कर्मचाऱ्यांना शक्यतो जवळच्या ठिकाणी नियुक्ती देऊन न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली। अमरावतीसह राज्यातील वाढत्या शहरीकरणाचा विचार करून ड वर्ग महानगरपालिका आणि मध्यम शहरांसाठी स्वतंत्र विकास आराखडा व आर्थिक धोरण तयार करण्याची गरज असल्याचे मत आमदार संजय खोडके यांनी विधानसभेत व्यक्त केले। सभापती महोदय, मी नियम 260 अन्वये विरोधी पक्षांनी मांडलेला प्रस्तावावर मी माझे मत व्यक्त करण्यासाठी इथे उभा आहे। सार्वजनिक बांधकाम खात्याच्या संदर्भात बोलताना माननीय मंत्री महोदय इथे आहे उपस्थित। माननीय मंत्री महोदयांचा मी आभार मानतो की आमच्या अमरावती शहरातला एक जुना 50 वर्ष आधीचा ब्रिज आहे तो पडला आणि त्याच्यावर मागच्या बजेटमध्ये त्यांनी जवळपास 125 कोटी रुपये उपलब्ध करून दिले आणि जवळपास आता आमचा टेंडर प्रोसेस चालू होणार या स्टेजला त्याचं काम असताना आचारसंहिता लागली आणि त्याच्यामुळे राहिलं आणि नंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी एक निर्णय घेतला की जेवढे रेल्वे ब्रिज आहे ते रेल्वे महामंडळ आपल्या महाराष्ट्रामध्ये स्थापन केलेलं आहे ते सर्व ब्रिजेस रेल्वे मंडळांनी करावे असा निर्णय घेतला आणि त्याच्यामुळं आज तो ब्रिज आता टेंडर प्रोसेसला असताना तो ब्रिज आता रेल्वे मंडळाकडे गेला। माझी मंत्री महोदयाशी चर्चा झाली होती। माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की रेल्वेचे जे जयस्वाल साहेब आहेत त्यांना आपण सेशनच्या मधात इथे मंत्रालयात आपल्या विधानमंडळात बोलावून आणि आपले सार्वजनिक बांधकाम खात्याचे जे कोणी अधिकारी असतील, कारण की आता पुन्हा आमचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा होता की तो ब्रिज या अमरावती शहराच्या पूर्ण 5 विभागाला एकत्र जोडणारा ब्रिज आहे आणि तो ब्रिज पडला असल्यामुळं पूर्ण ट्रॅफिक आणि मोठ्या समस्या निर्माण झाला आहे। तो ब्रिज तातडीनं होणे फार गरजेचं आहे आणि आता 6 महिने सार्वजनिक बांधकाम खात्याने जी सर्व तयारी केलेली आहे ती तयारी तशीच्या तशी रेल्वे मंडळाकडे गेली आणि ते जर फास्ट झालं तर आमचा टेंडर प्रोसेस लगेच होईल आणि तो ब्रिज 1 वर्षाच्या आत पूर्ण होईल असं आम्हाला वाटते। त्याबाबत मंत्री महोदयांनी ती बैठक घ्यावी अशी मी त्यांना विनंती करतो। त्याचप्रमाणे जवळपास 1.5-2 वर्षापासून पायाभूत सुविधा मंडळाकडे एक अमरावतीचा ब्रिज आम्ही डॉक्टर पंजाबराव चौकापासून ते संभाजी चौकापर्यंतचा प्रस्ताव सादर केलेला आहे, परंतु अजून पायाभूत सुविधाचे सर्व प्रस्ताव जे आहे ते अजून पेंडिंग आहे। माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की त्या प्रस्तावाला सुद्धा त्वरित मान्यता द्यावी। या पुढच्या काळामध्ये येणाऱ्या डिसेंबरमध्ये पायाभूत सुविधाचे जे काही प्रस्ताव असतील
त्याला मान्यता द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो. दुसरा विषय आहे नगरविकासचा. नगरविकासचा विषय जर आपण पाहिला तर जे राज्य वाढत जातात, शहरीकरण वाढत जाते आणि शहरीकरण वाढत गेल्यामुळं आज आपण जर राज्यात पाहिलं तर जवळपास 5,000च्या वर किंवा 10,000च्या जवळ लोकसंख्या असलेल्या जवळपास सर्व नगरपंचायती फॉर्मेशन झाले. नंतर नगरपरिषदा झाल्या, नगरपरिषदानंतर मग महानगरपालिका झाल्या, महानगरपालिका अ वर्ग, ब वर्ग, ड वर्ग आणि त्याच्यानंतर MMR रिजन झाले, सिडको झाले. परंतु हे सर्व होत असताना आपलं लक्ष हे MMR रिजन असेल किंवा NMRD असेल, PMRD असेल किंवा ह्या सर्व व्यवस्था ज्या आहे, हा सर्व जो पैसा आहे हा सर्व या मोठ्या शहरामध्ये होऊन राहिला. त्याच्यावर आपण खर्च करत आहे, त्याच्यावर आपण वेगवेगळ्या बँकेकडून लोन घेऊन हा इन्फ्रास्ट्रक्चर उभं करत आहे. परंतु खऱ्या अर्थानं तुम्ही जर पाहिलं तर आपल्या बजेटमधला सर्वात जास्ती पैसा जो डेव्हलपमेंटचा आहे तो जिल्हा परिषद किंवा ग्रामीण भागावर जातो आणि नगरपंचायत असतील, छोट्या नगरपरिषद असतील किंवा ड वर्ग महानगरपालिका असतील यांना बजेटमधून कुठूच पैसे जात नाही आणि त्यांना त्यांच्या उत्पन्नावर त्यांचे नगरपंचायत चालवायचे आहे, नगरपरिषद चालवायचे आहे, ड वर्ग महानगरपालिका चालवायची आहे. आणि त्याच्यामुळं जर आज आपण जर विचार केला तर ह्या नगरपंचायती, नगरपरिषद आणि महानगरपालिका यांची विकट परिस्थिती झाली आहे. त्यांचे नगरविकासचे जे कामं आहे ते त्यांच्याकडं पैसे नसल्यामुळं होऊ शकत नाही. तर माझं म्हणणं सरकारला हे आहे की याला खऱ्या अर्थानं नवीन धोरण आखण्याची गरज आहे. जर तुम्ही हे नवीन धोरण आखलं नाही तर भविष्यामध्ये, कारण की आज 60% लोकसंख्या जी आहे शहरीकरण होत आहे, ग्रामीण भागातून लोक शहरात येत आहे आणि शहरात येत असताना जर ह्या सुविधा आपण त्याला देऊ शकलो नाही तर मोठी अडचण निर्माण होणार आहे. आणि आपण जर पाहिलं तर या भागामध्ये मी अमरावतीच्या महानगरपालिकेच्या संदर्भात बोलतो. आमची ड वर्ग महानगरपालिका आहे आणि ड वर्ग महानगरपालिकेला उत्पन्नाचा स्रोत कोणता आहे तर वित्त आयोगातून आलेले पैसे कचरा आणि इतर बाबीवर खर्च होतात. मग शहरातला येणारा जो टॅक्स आहे तो आमच्या इथं औद्योगिकरण नसल्यामुळं तो टॅक्स काही फार मोठ्या प्रमाणात आम्हाला मिळत नाही आणि टॅक्स वाढला तर लोकांची ओरड चालू होते आणि त्याच्यामुळे टॅक्स वाढवू शकत नाही. आणि मग या अशा शहराला आपण जे काही निधी देतो तो निधी कुठून मिळतो तर फक्त DPDC मधून नगरोत्थानमध्ये जो काही पैसे भेटतात त्या पैशावर आपल्याला या महानगरपालिकेचा विकास करावा लागतो. आता अमरावती महानगरपालिका जर पाहिली तर हे विभागीय सेंटर आहे आणि विभागीय सेंटर असताना ड वर्ग महानगरपालिका असल्यामुळं तिथं विकासाचा मोठा बॅकलॉग निर्माण झालेला आहे. म्हणून माझी आपल्या सरकारला विनंती आहे की आपल्याला हे धोरण बदलणं गरजेचं आहे. आपण हे धोरण जर बदलवलं नाही की आपला बजेटचा पैसा सर्व ग्रामीण भागावर चालला, आपला DPDCचा सर्व पैसा ग्रामीण भागावर चालला आणि शहरीकरण वाढत आहे. मग अशा परिस्थितीमध्ये शहरासाठी आपल्याला नवीन धोरण करावं लागेल. आपण मित्रासारखी संस्था निर्माण केली आहे नियोजनची, त्या मित्राकडं हा विषय देऊन या सर्व शहरीकरणाच्या संदर्भात योग्य तो निर्णय DPDC मध्ये म्हणा किंवा बजेटमध्ये कसे पैसे उपलब्ध करून देता येईल याच्यासाठी आपल्याला योजना आखण्याची गरज आहे. 2 वर्ष हे सरकार आपलं आलं त्यावेळेस आपल्या पहिल्या नागपूरच्या सेशनमध्ये आपण नगरविकास मंत्री त्यावेळेसी आपले शिंदे साहेब होते आणि मुख्यमंत्री शिंदे साहेब होते आणि नगरविकास खातं त्यांच्याकडे होतं. नागपूरला आपण मुख्यमंत्री नागरी शहर सडक योजना जाहीर केली, परंतु त्या योजनेवर आपण कधीच पैसे टाकले नाही की ती योजनाच पुढे जाऊ शकली नाही. मग आपल्याला या नगरविकास खात्याकडून ह्या ड वर्ग महानगरपालिका आहे त्याला मोठ्या प्रमाणात मूलभूत सुविधेच्या अंतर्गत पैसे उपलब्ध करून देण्याची गरज आहे. नाहीतर पुढच्या काळामध्ये ह्या महानगरपालिका ज्या आहे त्या महानगरपालिका असतील, नगरपरिषदा असतील यांचे मोठे बिकट प्रश्न निर्माण होणार आहे. तसंच आपण जर पाहिलं तर नगरोत्थान योजना जी आहे, नगरविकासची नगरोत्थान योजना, त्याच्यावर आपण खूप मोठ्या प्रमाणात पैसे उपलब्ध करतो. परंतु हे पैसे उपलब्ध करताना त्याच्यात जी कंडिशन आहे की 25% स्थानिक स्वराज्य संस्थाचा वाटा त्याच्यात द्यायचा आहे. आता तो नगरोत्थानचे हे पैसे सुद्धा ह्या मोठ्या अ वर्ग महानगरपालिका
मोठ्या मोठ्या महानगरपालिका 25% पैसे टाकून त्या घेऊन जातात. मग ड वर्ग महानगरपालिका जी आहे ते 25% पैसे त्याच्यात देऊ शकत नाही आणि तो नगरोत्थानचा पैसासुद्धा या महानगरपालिकामध्ये जात नाही. म्हणून मागे मी 2-3 वेळ विनंती केली आहे, सरकारला पत्रही लिहिलेलं आहे की हा जो स्थानिक स्वराज्य संस्थेचा नगरोत्थानचा जो वाटा आहे त्याला 5%वर आणा. 5%वर आणलं तर खऱ्या अर्थानं हे नगरोत्थानचे पैसे जे स्टेट बजेटमधून जातात ते खऱ्या अर्थानं तुमच्या ड वर्ग महानगरपालिकेला जाईल. या संदर्भात मी बऱ्याच वेळ आपल्याकडे मागणी केली, परंतु त्याचं कुठेही काही आजपर्यंत होऊ शकलं नाही. माझी सरकारला विनंती आहे की हे सर्व विषय नगरविकासचे धोरण ठरवण्याची गरज आपल्याला निर्माण झालेली आहे. त्यानंतर आपण जर पाहिलं तर म्हाडाच्या संदर्भात आमचं अमरावती शहरामध्ये रिडेव्हलपमेंटची गरज आहे. जवळपास 50 वर्ष आधी, 40 वर्ष आधी आमच्या इथं म्हाडाचे काही घरं निर्माण झाले होते, परंतु तिथं रिडेव्हलपमेंटची स्कीम लागू झाली नाही. मी मागे जवळपास 2 वेळा विधान परिषदेमध्ये हा प्रश्न मांडला. मंत्री महोदयांना पत्र दिलं. मंत्री महोदयांनी त्याला एक आपल्याला पॉलिसी डिसिजन घ्यावं लागेल असं त्याच्यात सांगितलं होतं. परंतु आज जवळपास 8 ते 10 रिडेव्हलपमेंटच्या वसाहती आमच्या अमरावती शहरात आहे की ज्याला रिडेव्हलपमेंटमध्ये जायचं आहे. म्हणून माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की आपण पुढच्या काळामध्ये या संदर्भात अमरावती येथे रिडेव्हलपमेंटची योजना चालू करण्यासंदर्भात घोषणा करावी, ही माझी त्यांना विनंती आहे. तसंच SRA जवळपास 40 ते 45 घोषित झोपडपट्ट्या अमरावती महानगरपालिका क्षेत्रामध्ये आहे आणि तिथे खऱ्या अर्थानं SRAची स्कीम लागू करण्याची गरज आहे. माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा मी या संदर्भात पत्र दिलेलं आहे आणि तिथे कारण की ते SRAचे अध्यक्ष माननीय मुख्यमंत्री आहे आणि मुख्यमंत्र्यांना सुद्धा पत्र दिलं की आमच्या अमरावतीमध्ये SRAची योजना चालू करण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे. माझी या निमित्तानं आपले हाऊसिंग मिनिस्टर यांना विनंती राहील की ह्या दोन्ही घोषणा येणाऱ्या आपल्या भाषणामध्ये त्या कराव्या आणि त्याला खऱ्या अर्थानं पुढच्या काळामध्ये गती द्यावी अशी मी त्यांना विनंती करत आहे. कामगार मंत्री महोदय इथं बसलेले आहे. कामगार मंत्री महोदयांच्या याच्यातली इमारत दुरुस्ती मंडळ हे जे आहे हे एक क्रांतिकारी पाऊल या राज्यानं त्यावेळेसचे कोणी जे मंत्री असतील, धोरणकर्ते असतील, त्यांनी घेतलेली ही सर्वात चांगली योजना. कारण की 1% सेस जेवढ्या इंडस्ट्री आहे त्याच्याकडून घ्यायचा म्हटलं म्हणजे करोडो रुपये आपल्याजवळ येतात आणि खऱ्या अर्थानं कामगारांचं त्याचं जे काही अडचणी आहेत त्या निर्माण झालेल्या आहेत त्याला मदत करण्याचं धोरण या इमारत दुरुस्ती महामंडळ म्हणजे महाराष्ट्रात आता जेवढे इमारत मंडळ असतील त्याच्यातलं सर्वात श्रीमंत मंडळ म्हणजे इमारत दुरुस्ती महामंडळ आणि त्याच्या योजना आहे. परंतु मला मंत्री महोदयाला विनंती करायची आहे की त्या पूर्ण आत्ताची ज्या योजना आहे किंवा कामगार मंडळाशी वेगवेगळ्या संघटनाशी चर्चा करून याच्यात आमूलाग्र बदल करण्याची गरज खऱ्या अर्थानं निर्माण झालेली आहे. माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की आपण या क्षेत्रात काम करणारे लेबरमध्ये जे लोक आहे त्यांच्याशी एखादी बैठक घेऊन याच्यात बदल खऱ्या अर्थानं केला तर खऱ्या अर्थानं एवढा पैसा आपण जो देतो तो कामगारांपर्यंत पोचेल आणि त्याच्या आम्हाला होईल. आमच्या MIDCमध्ये कामगार ESIचं हॉस्पिटलची जागा ESI हॉस्पिटलसाठी MIDCनं दिलेली आहे, परंतु त्याचा पुढचं काम करण्याची गरज आहे. त्याच्यावर सुद्धा आपण लक्ष द्यावं अशी मी विनंती करतो. आणि एक्साईजच्या संदर्भात माझं एक निवेदन होतं की अमरावतीमध्ये एकाच मिनिटात अमरावतीमध्ये काही ड्रायव्हर्स आणि गार्ड याच्या बदल्या करण्यात आल्या आणि त्यांच्या बदल्या कुठं केल्या? अमरावतीचा ड्रायव्हर लातूर, उस्मानाबाद, गार्ड कुठं टाकला? तर तिथं झालं काय आहे की एक तुमचे भरारी पथकचे PSI आहे त्यांच्याकडे PIचा चार्ज होता आणि त्या महिला ड्रायव्हर जी आहे तिची गाडी चालवताना त्यांचे काहीतरी वाद झाले आणि तिला पनिशमेंट करत होते म्हणून सर्व ड्रायव्हर एकत्र तिच्या बाजूने आले आणि तिच्या बाजूने आले म्हणून सर्व ड्रायव्हरच्या बदल्या केल्या आणि 2 ड्रायव्हरच्या बदल्या केल्या. आज ही माझी आपल्याला विनंती आहे एक्साईज मिनिस्टरना की हा जो PSI वाजेकर जो होता बोजेवार याची सुद्धा तुम्ही बदली करा,
परंतु यांच्या बदल्या करायच्या तर यांना तुम्हाला आजूबाजूनं तरी द्या, तिथून बाजूनं करा. तुम्ही एका ड्रायव्हरची बदली लातूर आणि उस्मानाबादला बदल्या केल्या, हे काही बरोबर नाही. याच्यावर पुनर्विचार करण्याची खऱ्या अर्थानं एक्साईज डिपार्टमेंटनी गरज आहे. मी ही विनंती करतो आणि मला बोलण्याची जी आपण सभापती महोदय वेळ दिली त्याबद्दल मी आपला आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.